महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय याच्यामधला निवडायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक ए ला आहे सुप्रिया सुळे, बी ला आहे सुनेत्रा पवार, सी ला आहे अदिती तटकरे, डी ला आहे यशोमती ठाकूर. या 4 पर्यायांपैकी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा सुप्रिया सुळे या सध्या खासदार आहे, त्यानंतर सुनेत्रा पवार या सुद्धा खासदार आहे, त्यानंतर अदिती तटकरे या महिला व बालविकास मंत्री आहे, आणि यशोमती ठाकूर या पराजित झाल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या कोणत्याही पदावर आमदार नाही आहे. त्यामुळे याचा पर्याय जर आपल्याला म्हटलं तर डी जे आहे कॅन्सल आहे, डी तर असू शकत नाही. त्यानंतर अदिती तटकरे जर म्हटलं तर महिला व बालविकास मंत्री त्या पण असू शकणार नाही. त्यानंतर सध्या सुप्रिया सुळे ह्या सुद्धा नाही, ह्या फक्त खासदार आहे. तर सध्या आता अजित पवार साहेब यांचं निधन झाल्यामुळे, अपघाती निधन झाल्यामुळे त्यांची जागा ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांची जागा आता त्यांच्या पत्नी त्या म्हणजेच सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे, आणि त्याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची जी निवड आहे ती झालेली आहे ना. त्यांना आता यानंतर जीकेचा जर प्रश्न जर आला, आता आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या जर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे सुनेत्रा पवार ह्या असणार आहे.